या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आता आंदोलन केलं जात आहे किंबहुना याच मुद्द्यावर जसं सभागृहाबाहेर आंदोलन केलं जात आहे तसंच आपण पाहतोय राज्याच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आज एकवटलेला आहे। सोलापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। ही थेट दृश्य आपण सोलापूरमधली पाहतोय। शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्याकरता शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। रास्ता रोको असल्यानं आज सकाळीच शिरोळ इथल्या निवासस्थानी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नोटीसही बजावलेली होती। अनेकांना या सगळ्या संदर्भात आता नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, काय अपडेट? रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। लागवी निश्चितच पाहायला गेलं तर आपण शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जे आहे तो शेतकरी आता रस्त्यावरती उतरलेला आहे। आपण सध्या सोलापूर बार्शी महामार्गावर जे आहे या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचा रस्ता रोको जे आहे तो आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। बार्शी तालुक्यातील 7 गावांचा जो आहे तो यामध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये जे आहे ते गावांमध्येचा समावेश झालेला आहे। मात्र शेतकऱ्यांनी ची मागणी आहे की हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो रद्द करावा आणि त्यासाठी जे आहे ते शेतकऱ्यांचं या ठिकाणी रस्त्यावरती ठिय्या आंदोलन होताना आपण या ठिकाणी पाहत आहोत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल आपण आज रस्त्यावरती उतरलात शक्ती महापीठ महामार्ग रद्द करण्यासाठी? आज महाराष्ट्र कृषी दिन आहे आणि या कृषी दिना दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। त्याचं कारण असं आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जो की 27,600 एकरच्या आसपास जमीन गिळंकृत करायला निघालेला आहे। शेतकऱ्यांची एवढे मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन जाते आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन शेती हेच असून त्या लोकांचा म्हणजे काय दोष आहे त्यांचा की त्यांनी पिढ्यानपिढ्या सांभाळलेल्या जमिनी आहेत, त्यांचं चरितार्थ त्याच्यावर आहे, त्यांच्या मुलाबाळासाठी ठेवलेल्या जमिनी आहेत आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्या कारणानं आज कृषी दिन, ज्या कृषी दिनाला तुम्ही सरकार असेल किंवा ही जनता असेल शेतकऱ्यांचा दिवस किंवा शेतीचा दिवस मानला जातो, त्या दिवशी जर शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागत असेल, त्याच्या न्याय हक्कासाठी लढावं लागत असेल तर याच्यासारखं मोठं दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कुठलंच असू शकत नाही। काय मागणी असणार आहे नेमकी तुमची सरकारकडे? आमची मूळ मागणी अशी की आमचे हे जमिनी आहेत पूर्वापार चालत आलेल्या जमिनी आहेत। हे बघा काय असतं माहिती आहे का, आमच्या वडिलांनी जमीन ठेवली, समजा आमच्या आजोबांनी ठेवली, पणजोबांनी ठेवली, हे पिढ्यानपिढ्याची जमीन आहे, ते करून खायचं काय, त्यांना दुसरा काय साधन आहे का त्या शेतकऱ्याला? जमीन गेली तर त्यांनी खायचं काय? त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही का? त्यांना कुठं तर कामाला जायला लागणार नाही का? त्यांनी कुठं जायचं? बरं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर त्यांनी खायचं काय? त्याच्यामुळं आमचा विषय असा आहे की हा महामार्ग रद्द करावा, पूर्णपणे रद्द। वसीम, मुद्दा लक्षात येतोय, तुर्तास धन्यवाद वसीम, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।